हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण टेन्स बद्दल शिकणार आहोत, जे टेन्स आपण कॉमनली यूज करतो. नेहमी या टेन्सचा आपण बोलण्यात उपयोग करतो आणि आय एम शुअर खूप लोकांना यात कन्फ्युजन असतं की नेमकं कधी काय बोलायचं. सो स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण 3 टेन्स बघणार आहोत: पास्ट सिम्पल टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर सिम्पल टेन्स. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो ना, ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला, तो शाळेत जातोय आणि तो शाळेत जाईल. अशा प्रकारचे वाक्य आपण खूप बोलत असतो. एक तर आपण पास्ट मध्ये बोलतो, किंवा आपण प्रेझेंट मध्ये बोलतो, किंवा फ्युचर मध्ये बोलतो. सो या 3 प्रकारचे सेंटेन्स आपण खूप वापरतो. तर यामध्ये नेमकं आपल्याला कसा सेंटेन्स स्ट्रक्चर यूज करायचं आहे ते आपण आधी समजून घेणार आहोत, आणि नंतर भरपूर आपण 50 पेक्षा जास्त वाक्यांची प्रॅक्टिसही करणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. येस. सो सगळ्यात आधी बघा, पास्ट सिम्पल टेन्स कधी आपण वापरतो, जेव्हा एखादी गोष्ट झालेली आहे थोड्या काळापूर्वी. ठीक आहे. 1 तास आधी किंवा त्यापेक्षा थोडं लवकर आधी, पण ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. नाव, ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला. तो शाळेत गेला, मी जेवण केलं, ती लवकर झोपली. सो म्हणजे ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ण झालेली आहे, असं आपण समोरच्याला जेव्हा सांगतो तेव्हा हा टेन्स यूज केला जातो. तर याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे की सब्जेक्ट नंतर डायरेक्ट तुम्हाला वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे आणि ऑब्जेक्ट वापरायचा आहे. ठीक आहे. तर ही काय आहे? सब्जेक्ट आहे. त्यानंतर वेंट हे काय आहे? गोचं पास्ट फॉर्म आहे, म्हणजे V2 आहे. आणि टू स्कूल हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला. सो इथे पास्ट आहे, म्हणजे आपण भूतकाळात बोलतोय, म्हणून आपण गोचं जे पास्ट वर्ब आहे वेंट हे वापरलेलं आहे. गॉट इट? आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो नेहमी लक्षात ठेवा की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण जेव्हा वापरतो, जेव्हा ती आपण बोलतोय आणि ती क्रिया होते आहे, अजूनही ती क्रिया चालू आहे, तेव्हा आपण हा टेन्स वापरतो. याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे की सब्जेक्ट, त्यानंतर ऍम इज आर वापरायचं आहे तुम्हाला, त्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING वर्ब. प्रत्येक वेळेला कंटिन्युअस टेन्स म्हटला की वर्बला ING वर्ब लागलंच पाहिजे, अँड देन ऑब्जेक्ट. ओके. सो ही इज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे, असा इथे अर्थ होतो आहे. आणि त्यानंतरचा तिसरा टेन्स आहे फ्युचर सिम्पल टेन्स. त्यामध्ये आपण विल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरतो. फ्युचर म्हटलं की विल वापरायचं, एवढं लक्षात ठेवा. ही विल गो टू स्कूल, तो शाळेत जाईल. ओके. सो आपण काय म्हटलं? तो शाळेत गेला, ही वेंट टू स्कूल. तो शाळेत जातो आहे, ही इज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जाईल, ही विल गो टू स्कूल. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. लेट सी मोर सेंटेन्स फॉर प्रॅक्टिस. येस. नाव आवर नेक्स्ट सेंटेन्स इज ही ब्रोक द स्टिक, त्याने काठी तोडली. ही इज ब्रेकिंग द स्टिक, तो काठी तोडतोय. ही विल ब्रेक द स्टिक, तो काठी तोडेल. ओके. सो ही ब्रोक द स्टिक, ही इज ब्रेकिंग द स्टिक, ही विल ब्रेक द स्टिक. पास्ट सिम्पल म्हणजे ती गोष्ट होऊन गेलेली आहे. प्रेझेंट, ती गोष्ट होते आहे. ही विल ब्रेक म्हणजे फ्युचर, तो तोडेल. ठीक आहे. सो फ्युचर म्हटलं की विल लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, ही पेड फॉर द फूड, त्याने पैसे दिले, जेवणासाठी त्याने पैसे दिले. ही इज पेइंग फॉर द फूड, तो जेवणाचे पैसे देतोय. ही विल पे फॉर द फूड, तो जेवणाचे पैसे देईल. ओके. ही पेड फॉर द फूड, ही इज पेइंग फॉर द फूड, ही विल पे फॉर द फूड. कम ऑन. काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाईप करा. नेक्स्ट, आय सेड समथिंग फनी, मी काहीतरी फनी सांगितलं, विनोद केला.
आय एम सेइंग समथिंग फनी. मी काहीतरी फनी सांगतोय. आय विल से समथिंग फनी. मी काहीतरी फनी सांगणार आहे. ओके. सो सेड, सेईंग आणि से. सो हे तुम्हाला वर्बचे फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही वर्ब फॉर्म्स ऑफ द वर्ब इन मराठी टाकलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचा वर्बचा व्हिडिओ मिळेल. खूप सोप्या पद्धतीने 100 रेग्युलर वर्ब, 100 इररेग्युलर वर्ब ची प्रॅक्टिस आपण केलेली आहे. तुम्हाला त्यामध्ये खूप वोकॅबलरी सुद्धा माहिती होईल आणि प्रत्येक वर्बचे काय फॉर्म्स आहेत हे सुद्धा माहिती होतील. ओके. चलो नेक्स्ट. शी स्लेप्ट ऑन द बेड. ती बेडवर झोपली. ओके. झोपण्याची क्रिया झाली आहे. शी स्लेप्ट ऑन द फ्लोअर, ऑन द बेड. शी इज स्लीपिंग ऑन द बेड. ती बेडवर झोपते आहे. शी विल स्लीप ऑन द बेड. ती बेडवर झोपेल. शी स्लेप्ट ऑन द बेड. शी इज स्लीपिंग ऑन द बेड. शी विल स्लीप ऑन द बेड. कम ऑन, स्पीक विथ मी. प्रत्येक सेंटेन्स मी बोलते, त्यानंतर मी 2 वेळा ते सेंटेन्स रिपीट करते. प्रत्येक वेळा तुम्ही सुद्धा ते सेंटेन्स माझ्या मागून बोलायचं आहे, माझ्या बरोबरीने बोलायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट. आय स्टूड इन लाईन. मी लाईन मध्ये उभा होतो. आय एम स्टँडिंग इन लाईन. मी लाईन मध्ये उभा आहे. आय विल स्टँड इन लाईन. मी लाईन मध्ये उभा राहील. I stood in line. I am standing in line. I will stand in line. Next. He swam in the pool. तो पूलमध्ये पोहला. He is swimming in the pool. तो पूलमध्ये पोहतो आहे. He will swim in the pool. तो पूलमध्ये पोहणार आहे. He swam in the pool. He is swimming in the pool. He will swim in the pool. Okay? Come on, repeat each sentence. Next. Tore. Tore म्हणजे काय? फाडलं. I tore the paper. मी पेपर फाडला. I am tearing the paper. मी पेपर फाडते आहे. I will tear the paper. मी पेपर फाडेल. ओके. सो tear म्हणजे फाडणे. याचा पास्ट फॉर्म आहे tore. I tore the paper. I'm tearing the paper. I will tear the paper. Come on, repeat with me. I tore the paper. I'm tearing the paper. I will tear the paper. Very good. Next. Told म्हणजे सांगितलं. He told a story. त्याने स्टोरी सांगितली. He is telling a story. तो स्टोरी सांगतो आहे. He will tell a story. तो स्टोरी सांगेल. ओके. सो सांगितलं, सांगतोय आणि सांगणार आहे. He told a story. He is telling a story. He will tell a story. कम ऑन, असे काही सेंटेन्स तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल की भूतकाळात कसं बोलायचं, प्रेझेंटमध्ये कसं बोलायचं आणि फ्युचरमध्ये कसं बोलायचं. हे टेन्स आपण डेली यूज मध्ये खूप वापरतो. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे. सो व्हिडिओच्या शेवटी ऑनलाईन क्लासेससाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट. वोर. वोर म्हणजे काय? घातलं, परिधान करणे. आपण कपडे घालतो तसं. ही वोर अ जॅकेट. त्याने जॅकेट घातलं. ही इज वेअरिंग अ जॅकेट. तो जॅकेट घालतो आहे. आणि ही विल वेअर अ जॅकेट. तो जॅकेट घालेल. ही वोर अ जॅकेट. ही इज वेअरिंग अ जॅकेट. ही विल वेअर अ जॅकेट. ओके. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. नेक्स्ट. दे एट पिझ्झा. त्यांनी पिझ्झा खाल्ला.
दे आर इटिंग पिझ्झा. ते पिझ्झा खात आहेत. दे विल ईट पिझ्झा. ते पिझ्झा खातील. दे एट पिझ्झा. दे आर इटिंग पिझ्झा. दे विल ईट पिझ्झा. कम ऑन, स्पीक विथ मी. दे एट पिझ्झा. दे आर इटिंग पिझ्झा. दे विल ईट पिझ्झा. आता इथे तुम्ही असंही म्हणू शकता, दे एट मँगो. दे एट ऍपल. वॉट एव्हर. येस. नेक्स्ट. वी वॉच्ड अ मूवी. आम्ही मूव्ही बघितला. वी आर वॉचिंग अ मूवी. आम्ही मूव्ही बघतो आहे. वी विल वॉच अ मूवी. आम्ही मूव्ही बघणार आहे. वी वॉच अ मूवी. वी आर वॉचिंग अ मूवी. वी विल वॉच अ मूवी. आता बरेच जण याला वॉचड म्हणतात. सो ड चा उच्चार इथे तुम्हाला करायचा नाहीये. ड नेहमी सायलेंट असणार आहे इथे. वी वॉच. वी वॉच्ड अ मूवी. ओके. नेक्स्ट. आय ड्रँक मिल्क. मी दूध प्यायलो. आय एम ड्रिंकिंग मिल्क. मी दूध पीत आहे. आय विल ड्रिंक मिल्क. मी दूध पिणार आहे. I drank milk. I am drinking milk. I will drink milk. Okay. Drank, drink चा past form आहे. Next. Brush. I brushed my teeth. मी माझे दात घासले. I am brushing my teeth. मी माझे दात घासते आहे. I will brush my teeth. मी माझे दात घासेल. I brushed my teeth. I am brushing my teeth. I will brush my teeth. Okay. Come on. Next. They built a tree house. त्यांनी ट्री हाऊस बनवलं. दे आर बिल्डिंग अ ट्री हाऊस. म्हणजे ते ट्री हाऊस बनवत आहेत. दे विल बिल्ड अ ट्री हाऊस. ते ट्री हाऊस बनवणार आहेत. They built a tree house. They are building a tree house. They will build a tree house. Yes. Next. He dug a hole in the sand. Dug म्हणजे काय? खोदणे. ओके. He is digging a hole in the sand. म्हणजे तो खोदतो आहे. He will dig a hole in the sand. Sand म्हणजे काय? रेती. सो तो मातीमध्ये होल करेल. ओके. ही डग अ होल इन द सँड म्हणजे त्याने मातीत होल केलं. ही इज डिगिंग अ होल इन द सँड. तो मातीत खड्डा करतो आहे. होल करतो आहे. ही विल डिग अ होल. तो खड्डा करेल. ओके. नेक्स्ट. फिक्स्ड. इथे फिक्स्ड म्हणजे काय? दुरुस्त करणे. एखादी गोष्ट नीट करणे, दुरुस्त करणे. ही फिक्स्ड माय बाईक. ही इज फिक्सिंग माय बाईक. ही विल फिक्स माय बाईक. त्याने माझी बाईक दुरुस्त केली. ही इज फिक्सिंग माय बाईक. तो माझी बाईक दुरुस्त करतो आहे. ही विल फिक्स माय बाईक. तो माझी बाईक दुरुस्त करेल. ओके. नेक्स्ट. आय वेटेड फॉर द बस. मी बससाठी वाट बघितली. आय एम वेटिंग फॉर द बस. मी बससाठी वाट बघतो आहे. आय विल वेट फॉर द बस. मी बससाठी वाट बघेल. ओके. आय वेटेड फॉर द बस. आय एम वेटिंग फॉर द बस. आय विल वेट फॉर द बस. नेक्स्ट. आय लर्नड हर माय पेन. आय लेंट हर माय पेन. आय एम लेंडिंग हर माय पेन. आय विल लेंड हर माय पेन. ओके. लेंड म्हणजे काय? देणे. मी तिला माझा पेन दिला. आय लेंट हर माय पेन. आय एम लेंडिंग हर माय पेन. मी माझा पेन तिला देतो आहे. आय विल लेंड
हर माय पेन. मी तिला माझा पेन देईल. येस. लक्षात येतंय? येस. नेक्स्ट आहे स्टडी. ही स्टडीड फॉर द एक्झाम. त्याने एक्झामसाठी अभ्यास केला. ही इज स्टडिंग फॉर द एक्झाम. तो अभ्यास करतो आहे एक्झामसाठी. नेक्स्ट, ही विल स्टडी फॉर द एक्झाम. तो एक्झामसाठी अभ्यास करणार आहे. सो he studied for the exam. He is studying for the exam. He will study for the exam. Yes. Next. She talked on the phone. ती फोनवर बोलली. She is talking on the phone. ती फोनवर बोलते आहे. She will talk on the phone. ती फोनवर बोलेल. Okay? She talked on the phone. She is talking on the phone. She will talk on the phone. Yes. Come on, repeat after me. नेक्स्ट, आय पिक्ड फ्लावर्स. पिक करणे म्हणजे उचलणे. आय एम पिकिंग फ्लावर्स. मी फ्लॉवर्स उचलते आहे. फुलं उचलते आहे. आय विल पिक फ्लावर्स. मी फुलं उचलेन. आय पिक्ड फ्लावर्स. आय एम पिकिंग फ्लावर्स. आय विल पिक फ्लावर. येस. नेक्स्ट, ही कॉट द बॉल. ही कॉट द बॉल. कॉट म्हणजे कॅचचा भूतकाळ कॉट आहे. सो त्याने कॅच घेतली. ही इज कॅचिंग द बॉल. तो कॅच घेतो आहे. ही विल कॅच द बॉल. तो कॅच घेईल म्हणजे तो बॉल झेलेल. ओके. नेक्स्ट आहे ही ओपन द बॉक्स. त्याने बॉक्स ओपन केला. ही इज ओपनिंग द बॉक्स. तो बॉक्स ओपन करतो आहे. ही विल ओपन द बॉक्स. तो बॉक्स ओपन करेल. ओके. He opened the box. He is opening the box. He will open the box. Yes. Next आहे I tied my shoes. I am tying my shoes. I will tie my shoes. ओके. टाय करणे म्हणजे काय? बांधणे. आय टाईड माय शूज. मी माझे शूज बांधले. त्या शूजच्या लेस ज्या असतात त्या. आय एम टाईंग माय शूज. मी माझे शूज बांधतो आहे. लेस बांधतो आहे. आय विल टाय माय शूज. मी लेस बांधेन. ओके. नेक्स्ट, बेक. ओके. बेक करणे, केक तयार करणे. आय बेक्ड अ केक. मी केक बनवला. आय एम बेकिंग अ केक. मी केक बनवते आहे. आय विल बेक अ केक. मी केक बनवेल. येस. नेक्स्ट, वी क्लीन द हाऊस. आम्ही घर स्वच्छ केलं. वी आर क्लिनिंग द हाऊस. आम्ही घर स्वच्छ करतो आहे. वी विल क्लीन द हाऊस. आम्ही घर स्वच्छ करू. ओके. वी क्लीन द हाऊस. वी आर क्लिनिंग द हाऊस. वी विल क्लीन द हाऊस. येस. कम ऑन. नेक्स्ट, वॉश करणे म्हणजे धुणे. ही वॉश्ड द डिशेस. त्याने भांडे धुतले, घासले असा इथे अर्थ होतो. ही इज वॉशिंग द डिशेस. तो भांडे धुत आहे. ही विल वॉश द डिशेस. तो भांडे धुईल. ही वॉश्ड द डिशेस. ही इज वॉशिंग द डिशेस. ही विल वॉश द डिशेस. येस. नेक्स्ट, आय वॉटर्ड द प्लांट. आय वॉटर्ड द गार्डन. ओके. मी गार्डन मध्ये पाणी टाकलं. आय एम वॉटरिंग द गार्डन. मी गार्डन मध्ये पाणी टाकतो आहे. आय विल वॉटर द गार्डन. मी गार्डन मध्ये पाणी टाकणार आहे. ओके. सो वॉटर्ड, वॉटरिंग, विल वॉटर. नेक्स्ट,
आय लुक्ड ॲट द स्टार्स. मी स्टार्सकडे बघितलं. आय एम लुकिंग ॲट द स्टार्स. मी स्टार्सकडे बघत आहे. आय विल लुक ॲट द स्टार. मी स्टार्सकडे बघणार आहे. आय लुक्ड ॲट द स्टार. आय एम लुकिंग ॲट द स्टार. आय विल लुक ॲट द स्टार. येस. नेक्स्ट. ही स्वेप्ट द फ्लोअर. त्याने घर पुसलं. ही इज स्वीपिंग द फ्लोअर. तो घर साफ करतो आहे. ही विल स्वीप द फ्लोअर. तो घर साफ करेल. येस. नेक्स्ट. शी फोल्डेड द क्लोथ. फोल्ड करणे म्हणजे घडी करणे. शी फोल्डेड द क्लोथ. तिने घड्या केल्या. शी इज फोल्डिंग द क्लोथ्स. ती कपड्यांच्या घड्या करते आहे. शी विल फोल्ड द क्लोथ्स. ती कपड्यांच्या घड्या करेल. ओके. शी फोल्डेड द क्लोथ्स. शी इज फोल्डिंग द क्लोथ्स. शी विल फोल्ड द क्लोथ्स. येस. नेक्स्ट आहे ही डिड हिज होमवर्क. तिने त्याने त्याचा अभ्यास केला. ही इज डुईंग हिज होमवर्क. तो त्याचा अभ्यास करतो आहे. आणि ही विल डू हिज होमवर्क. दॅट मीन्स तो त्याचा अभ्यास करेल. ही डिड हिज होमवर्क. ही इज डुईंग हिज होमवर्क. ही विल डू हिज होमवर्क. ओके. सो डू आणि डजचा पास्ट फॉर्म काय आहे? डिड. नेक्स्ट. शी कोम्ड हर हेअर. तिने तिचे केस विंचरले. शी इज कोम्बिंग हर हेअर. ती तिचे केस विंचरते आहे. शी विल कोम हर हेअर. ती तिचे केस विंचरेल. येस. नेक्स्ट. वी डेकोरेटेड द रूम. आम्ही आमची रूम डेकोरेट केली. वी आर डेकोरेटिंग द रूम. आम्ही आमची रूम डेकोरेट करतो आहे. अँड वी विल डेकोरेट द रूम. आम्ही आमची रूम डेकोरेट करू. येस. नेक्स्ट. दे पॅक्ड देअर बॅग्स. ओके. पॅक करणे म्हणजे बांधाबांध करणे. दे पॅक्ड देअर बॅग. त्यांनी त्यांची बॅग पॅक केली. दे आर पॅकिंग देअर बॅग्स. ते त्यांची बॅग पॅक करता आहेत. दे विल पॅक देअर बॅग्स. ते त्यांची बॅग पॅक करतील. ओके. दे पॅक देअर बॅग्स. दे आर पॅकिंग देअर बॅग्स अँड दे विल पॅक देअर बॅग्स. येस. आय होप तुम्हाला पास्ट सिम्पल, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर सिम्पल हे टेन्स, पास्ट सिम्पल, प्रेझेंट कंटिन्युअस आणि सिम्पल फ्युचर हे टेन्स क्लिअर होत आहेत. कसे बोलायचे आहेत, कोणता स्ट्रक्चर इथे वापरला जातो, सेंटेन्स स्ट्रक्चर नेमकं कोणतं कसं वापरलं जातं, त्याचे अर्थ काय आहेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. सेंटेन्स बनवा, बोलून प्रॅक्टिस करा. तुम्हाला सहज इंग्लिश बोलता येईल. नेक्स्ट. शी रोट अ स्टोरी. तिने स्टोरी लिहिली. शी इज रायटिंग अ स्टोरी. ती स्टोरी लिहिते आहे. अँड शी विल राईट अ स्टोरी. ती स्टोरी लिहील. शी रोट अ स्टोरी. शी इज रायटिंग अ स्टोरी. शी विल राईट अ स्टोरी. येस. नेक्स्ट. आय कॅरीड माय बॅग्स. आय कॅरीड माय बॅग्स. मी माझ्या बॅग कॅरी केल्या. आय एम कॅरिंग माय बॅग्स. मी माझ्या बॅग कॅरी करते आहे. आय विल कॅरी माय बॅग. मी माझ्या बॅग कॅरी करेल म्हणजे मी उचलेल. येस. आय कॅरीड. आय एम कॅरिंग. आय विल कॅरी. येस. नेक्स्ट. ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला. ही इज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जातो आहे. ही विल गो टू स्कूल. तो शाळेत जाईल. येस. नेक्स्ट. आय फेड द डॉग. आय एम फीडिंग द डॉग. आय विल फीड द डॉग. आता फीड करणे म्हणजे काय? खाऊ घालणे, भरवणे. सो आय फेड द डॉग. मी डॉगला खाऊ घातलं.
आय एम फीडिंग द डॉग, मी डॉगला खाऊ घालतो आहे. आय विल फीड द डॉग, मी डॉगला खाऊ घालेल. ओके, सो हे फीड करणे म्हणजे खाऊ घालणे असा इथे अर्थ होतोय. नेक्स्ट, दे फॉट ओव्हर द टॉय. फॉट म्हणजे फाईटचा पास्ट फॉर्म फॉट आहे. दे फॉट ओव्हर द टॉय. सो फाईट करणे म्हणजे काय, भांडणे. दे आर फायटिंग ओव्हर द टॉय. ते एका खेळण्यावरून भांडण करत आहेत. अँड दे विल फाईट ओव्हर द टॉय. ते खेळण्यावरून भांडण करतील. सो दे फॉट ओव्हर द टॉय. दे आर fighting over the toy. They will fight over the toy. Yes. Come on. I am getting that you guys are just speaking all these sentences with me. Okay? प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्ही सुद्धा बोलायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, ही शुक द बॉटल. ही इज शेकिंग द बॉटल. ही विल शेक द बॉटल. ओके, शेक करणे काय, शेक करणे म्हणजे काय, हलवणे. ठीक आहे. सो बॉटल ती ओपन करण्याच्या आधी आपण शेक करतो, राईट. सो ही शुक द बॉटल, त्याने बॉटल हलवली. ही इज शेकिंग द बॉटल, तो बॉटल हलवतो आहे. ही विल शेक द बॉटल, तो बॉटल हलवेल. येस. नेक्स्ट आहे आय केम होम. मी घरी आलो. कमचा पास्ट फॉर्म काय आहे, केम. आय केम होम, मी घरी आलो. आय एम कमिंग होम, मी घरी येतोय. आय विल कम होम, मी घरी येईल. मी घरी आलो, मी घरी येतोय आणि मी घरी येईल. लक्षात येतंय तुमच्या, आय केम होम, आय एम कमिंग होम, आय विल कम होम. आय होप तुम्हाला एक एक वर्ब ची क्लिअरिटी येते की कसे सेंटेन्स मध्ये वर्ब यूज होतात. आणि एका वर्ब मुळे वाक्याचा अर्थ पूर्ण बदलतो. त्यामुळे हे वर्ब योग्य पद्धतीने वापरणं खूप गरजेचं आहे. येस. नेक्स्ट, आय बॉट फ्रुट्स. मी फ्रुट्स विकत घेतले. आय एम बाईंग फ्रुट्स, मी फ्रुट्स विकत घेतो आहे. आय विल बाय फ्रुट्स, मी फ्रुट्स विकत घेईल. ओके, बाय करणे म्हणजे काय, विकत घेणे. आय बॉट फ्रुट्स, आय एम बाईंग फ्रुट्स, आय विल बाय फ्रुट्स. तो आता बघा, तुम्हाला काही मी हे विकत घेतलं असं जर म्हणायचं असेल तर फ्रुट्सच्या ठिकाणी तुम्ही फक्त म्हणणार आय बॉट न्यू ड्रेस, आय बॉट अ कार, आय बॉट लॅपटॉप, राईट. सो फक्त फ्रूट चेंज करून तुम्ही हवं तर तो वर्ड इथे लावू शकता. आय एम बाईंग, मी घेतो आहे. आय एम बाईंग व्हेजिटेबल्स, आय एम बाईंग ग्रॉसरी, आय एम बाईंग मिल्क. आय विल बाय, मी हे विकत घेईल. आय विल बाय टी शर्ट, आय विल बाय माईक, आय विल बाय पेन. इट्स लाईक दॅट. ओके, सो असे सेंटेन्स करून तुम्ही क्लिअरिटी आणणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे टुक. वी टुक अ पिक्चर. वी आर टेकिंग अ पिक्चर. ओके, सो पिक्चर घेत आहे. आम्ही पिक्चर घेत आहे म्हणजे आम्ही फोटो काढत आहे. आम्ही फोटो काढला. वी टुक अ पिक्चर. वी विल टेक अ पिक्चर, आम्ही फोटो काढू असा इथे अर्थ आहे. वी टुक अ पिक्चर, वी आर टेकिंग अ पिक्चर, वी विल टेक अ पिक्चर. ओके, सो टेक, टुक, टेकन. अजून थर्ड फॉर्म जो आहे तो आपण बघितला नाहीये. नंतर आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये तेही बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण की अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या कन्सेप्टने मी तुम्हाला इथे शिकवत असते आणि तुमची प्रॅक्टिसही करून घेत असते. कारण की नुसतं शिकणं इम्पॉर्टंट नाहीये, तर प्रॅक्टिस करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि जर अजून डिटेल तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर आपला ऑनलाईन कोर्स आहे. तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात आणि कोर्सची प्रॅक्टिस करू शकतात. इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट करा, जिथे मी तुम्हाला 1 to 1 प्रॅक्टिस तुमची घेणार आणि अजून सोप्या पद्धतीने
खूप जास्त प्रॅक्टिस करून आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. ओके, सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. 3 टेन्स आज आपण पूर्ण पाहिले, ते तुमच्या लक्षात आले असतील. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मी सगळ्या कमेंट वाचणार आहे आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा देणार आहे. त्यामुळे तुमच्या क्वेरी तुम्ही नक्कीच विचारू शकतात. आणि या नंबरवर तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन, स्पोकन इंग्लिश कोर्सच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, सो थँक यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस कोर्स. जर तुम्ही तो जॉईन केला तर तुम्हाला अजून खूप डिटेलमध्ये शिकता येईल. ओके, सो ज्यांनी जॉईन केला आहे ऑलरेडी त्यांना नक्कीच चांगले रिझल्ट मिळत आहेत. ओके, सो थँक यू गाईज, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, एव्हरी डे संध्याकाळी 6 वाजता मी व्हिडिओ पोस्ट करत असते. सो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे रोज तुम्हाला 10 ते 20 मिनिटं तुमची इंग्लिशची प्रॅक्टिस होईल, तुमची व्होकॅबलरी वाढेल आणि सोप्या पद्धतीने आपण इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करू. टिल दॅट टाइम, सी यू, बाय, कीप प्रॅक्टिसिंग.